हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडकोचेक मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे. आपली जी अॅनाटॉमीची बॅच आहे तर त्याच्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजचे आपला जो फर्स्ट लेक्चर असणार आहे तर ते इंट्रोडक्शन टू अॅनाटॉमी असणार आहे आणि आजचं लेक्चर हे सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, आपण फर्स्ट जे 2 लेक्चर आहेत तर ते तुम्हाला ॲज अ डेमो लेक्चर्स म्हणून देत आहे आणि त्याच्यानंतर जे नेक्स्ट अॅनाटॉमी आहे तर ते तुम्हाला पेड मध्ये घ्यावं लागेल. तर ते रेकॉर्डेड बॅच तुम्हाला कशी घ्यायची, त्यानंतर त्याच्याविषयी पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल. ओके, तर जे विद्यार्थी बॅच घेण्यामध्ये इच्छुक असतील तर त्यांनी हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही एकदा लेक्चर बघा, सर्व गोष्टी बघा आणि त्यानंतर तुम्ही बॅचमध्ये एनरोल मित्रांनो करू शकता. ओके, पुरेपूर माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप थ्रू मिळेल. तर आजचं जे आपलं फर्स्ट मित्रांनो लेक्चर आहे तर ते आहे, तुम्ही इथे बघू शकता की इंट्रोडक्शन टू अॅनाटॉमी. ओके, इंट्रोडक्शन टू अॅनाटॉमी हे जे आहे आपलं, तर आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे. तर आता आपण अॅनाटॉमी हा सब्जेक्ट शिकतो आहे. तर त्यापूर्वी आपण बघू की ऍक्च्युअल मध्ये अॅनाटॉमी म्हणजे काय असतं. तर मित्रांनो, तुम्ही इथे हे साईडला 2 डायग्राम्स पण बघू शकता. ओके, इकडल्या साईडला तुम्हाला ही एक डायग्राम दिसेल, त्यानंतर इकडे पण एक तुम्हाला इथे एक डायग्राम दिसेल. ओके, आता ह्या 2 डायग्राम जर आपण बघितल्या आणि याच्यामधला जर डिफरन्स जर बघितला तर एका डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय, तुम्हाला इथे सर्व मसल्स दिसतायत, एका डायग्राम मध्ये तुम्हाला सर्व बोन्स दिसतायत. तर अॅनाटॉमी म्हणजे काय, आपण ज्याच्यामध्ये मसल्सचा, बोनचा, बॉडीच्या ऑर्गनचा म्हणजे मेनली बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे, तर आपण ज्यामध्ये आपण बॉडीच्या स्ट्रक्चरचा स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो, अॅनाटॉमी. आता अॅनाटॉमी ह्या वर्डला आपण एकदम डिफाईन करणार आहे प्रॉपर डिटेलमध्ये. त्यापूर्वी जसं आपण इतिहास आणि भूगोल शिकत होतो त्याचप्रमाणे तुम्हाला अॅनाटॉमी इज टू फिजिओलॉजी शिकायचं आहे. ओके, ज्यावेळेस आपण एक गाडी बघतो तर ती गाडीमध्ये भरपूर सगळे पार्ट्स असतात. त्याला हँडल असतं, चाक असते, मोटर असते. तर ती मोटर कशी आहे, तिचा शेप कसा आहे, चाक गोलच काय आहे, त्याला काही स्पोक्स असतात, ट्यूब असेल, रिंग असेल, त्याचे जे पार्ट्स आहेत तर आपण याच्या पार्टचा स्टडी करतो त्याला आपण अॅनाटॉमी म्हणणार. बट ती गाडी किक मारल्यावर स्टार्ट कशी होते, त्याचे फ्यूलचा यूज कसा होतो, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत म्हणजे त्या गाडीचे जे फंक्शन्स आहेत तर ते फंक्शन्स आपण फिजिओलॉजी मध्ये बघणार. ओके, तशाच पद्धतीने आपण आपली बॉडीचं एक्झाम्पल घेऊ शकतो. बॉडीचा हार्ट आहे, लंग्स आहे. फॉर एक्झाम्पल लंग्स आहे, तर लंग्सची साईज कसा आहे, लंग्सचे शेप कसे आहे, त्याचे रिलेशन्स कसे, हे आपण सर्व गोष्टी बघणार आपण अॅनाटॉमी मध्ये. आणि फिजिओलॉजी मध्ये मग आपण लंग्स व्हॉल्यूम काय आहेत, लंग्सचे फंक्शन्स काय आहेत, कशा पद्धतीने ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड इंटरचेंज होत असतात, तर या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण बघणार फिजिओलॉजी मध्ये. तर आय होप आता तुम्हाला अॅनाटॉमी काय आहे आणि फिजिओलॉजी काय आहे एकदम इझी मध्ये समजलं असेल. अॅनाटॉमी मध्ये आपण स्ट्रक्चरल अभ्यास करतो आणि फिजिओलॉजी मध्ये आपण फंक्शनल अभ्यास मित्रांनो करत असतो. तर आता आपण खाली स्क्रोल करू आणि आपण बघूया की डेफिनेशन काय आहे अॅनाटॉमीचं. ओके, आता आजचं जे लेक्चर आहे याच्यापैकी एक्झाम मध्ये कुठल्याच प्रकारचे क्वेश्चन्स विचारत नाही, बट आजचं लेक्चर हे अॅनाटॉमीचा पाया आहे. ओके, तुम्हाला सर्व अॅनाटॉमिकल टर्म्स जे आहेत, बेसिक अॅनाटॉमिकल टर्म्स, ते आपण आजच्या लेक्चर मध्ये कंडक्ट करणार आहे. त्यानंतर अॅनाटॉमीचे आपण क्लासिफिकेशन बघणार आहे. अॅनाटॉमी काय आहे, बेसिक तुम्हाला जी संकल्पना आहे अॅनाटॉमीची ती एकदा अंडरस्टँड झाली की तुम्हाला नेक्स्ट ज्या गोष्टी आहेत तर त्या अंडरस्टँड होण्यामध्ये कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर आता आपण मित्रांनो बघतोय डेफिनेशन. ओके, डेफिनेशन मध्ये तुम्ही बघू शकता, इट इज अ ग्रीक वर्ड. ओके, अॅना अँड टोम. ओके, अॅना आणि टोम असे हे 2 ग्रीक वर्ड आहेत, ज्याचा मिनिंग काय आहे, कटिंग अप. ओके, कटिंग अप, एखादी गोष्ट कट करणे, त्याला आपण काय म्हणतो अॅनाटॉमी. ग्रीक वर्ड मध्ये त्याला आपण अॅनाटोम असं म्हणतो आणि ह्याच वर्ड पासून आपला अॅनाटॉमी शब्द बनलेला आहे. ओके, आता हा ग्रीक वर्ड आहे, एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा स्टडी करणार त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की अॅनाटॉमी हा जो वर्ड आहे तर हा कोणता आहे, तर तो हा कसा आहे मित्रांनो. अॅनाटॉमी शब्दाचा जो ओरिजिन आहे तो ग्रीक वर्ड आहे अॅना अँड टोम. ओके, अॅनाटॉमी म्हणजे काय, द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ बॉडी पार्ट्स अँड द रिलेशनशिप टू वन अदर. ओके, म्हणजे काय अॅनाटॉमी. आता अॅनाटॉमी म्हणजे काय, द स्ट्रक्चर ऑफ बॉडी पार्ट. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, गाडीचं एक्झाम्पल दिलं. ओके, ज्यावेळेस आपण एखाद्या बॉडीच्या ऑर्गनचं स्ट्रक्चरचा स्टडी करतो अँड देअर रिलेशनशिप टू वन अदर, म्हणजे ह्या लाईनचा अर्थ काय. आता फॉर एक्झाम्पल माझा तुम्ही हा जो आईज आहे तर आईचं एक्झाम्पल घ्या. आता या आईचं मी स्ट्रक्चर स्टडी करतोय, बट याचे रिलेशन्स पण बघतोय की याच्या वरती काय आहे, याच्या खाली काय आहे. आता वरती आपण आय ऑर्बिट्स आहे, आय ऑर्बिटच्या वरती आपलं जे ऑर्बिटल आहे तर त्याच्या वरती कोणते बोन्स आहेत, खालती कोणते बोन्स आहेत. त्यानंतर आपण जर मिडियल जर बघितलं तर माझं नोजचं ओरिजिन आहे, तर हे त्याचे रिलेशन्स आपण बघू शकतो. ओके, म्हणजे एक ऑर्गन आणि त्याच्या बाजूला कोणते ऑर्गन्स आहेत आणि त्यासोबत त्या ऑर्गनचं स्ट्रक्चर कसं आहे याचा आपण बेसिकली जो कंबाईनली स्टडी करतो त्याला आपण अॅनाटॉमी असं म्हणत असतो. ओके, द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ, याच्यामध्ये 2च शब्द तुम्हाला इम्पॉर्टंट ध्यानात ठेवायचे आहे. ओके, काय, स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गन अँड रिलेशनशिप ऑफ दॅट ऑर्गन विथ अनदर पार्ट्स, किंवा त्याचे जे शेजारचे जे ऑर्गन्स असतील तर त्याच्यासोबत काय रिलेशन्स आहेत. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट जे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, त्यामध्ये आहे मित्रांनो सब डिव्हिजन्स ऑफ अॅनाटॉमी. आता सब डिव्हिजन्स म्हणजे याला आपण अॅनाटॉमीचं क्लासिफिकेशन असं पण म्हणू शकतो. आता आपण याच्यामध्ये स्पेसिफिकली 4 मेन सब डिव्हिजन्स बघणार आहे. ओके, ग्रॉस अॅनाटॉमी आहे, त्यानंतर मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी आहे, डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी आहे आणि स्पेशलाइज काय अॅनाटॉमीच्या काही स्पेशलाइज ब्रांचेस आहेत.
ओके. तर ह्या 4 ब्रांचेस आहेत. तुम्ही आता काय करायचंय, जसं मी इथे लेक्चर्स तुम्हाला सांगतोय किंवा ह्या ज्या गोष्टी शिकवतोय, तर तुम्ही वही आणि पेन घेऊन बसायचंय आणि माझ्यासोबतच हे जे सर्व आहेत, तर या गोष्टी तुम्हाला नोट डाउन करून घ्यायच्या आहेत. म्हणजे अलोंग विथ क्लासेस तुमचे स्वतःचे जे नोट्स आहेत, सेल्फ रिटन नोट्स पण रेडी होतील. ओके. आता आपण सर्वात पहिले काय बघतोय मित्रांनो, ग्रॉस एनाटॉमी. ओके. आता ग्रॉस एनाटॉमी म्हणजे काय, की जे आपल्याला डायरेक्टली डोळ्याने दिसतंय त्याला आपण ग्रॉस एनाटॉमी असं म्हणतो. ज्यावेळेस आपण कुठल्या पण एखाद्या ऑर्गनचा आपण ग्रॉस स्ट्रक्चर आपण ज्यावेळेस बघतो, आता तुम्ही ज्यावेळेस आपण एनाटॉमी बघणार तर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स पण विचारतात, की एक्सप्लेन द ग्रॉस स्ट्रक्चर ऑफ किडनी, ग्रॉस स्ट्रक्चर ऑफ स्टमक. फॉर एक्झाम्पल एखादा ऑर्गन आहे, तो ऑर्गन आपल्याला डायरेक्टली नेकेड आईजने जशा पद्धतीने दिसतोय आणि त्याला आपण जे स्टडी करतोय त्याला आपण ग्रॉस एनाटॉमी असं म्हणतो. याच्यामध्ये आता मित्रांनो पडतात 3 पार्ट पडतात. ओके. त्याच्यामध्ये सर्वात पहिले काय येते, तर ते सर्वात पहिले येते मित्रांनो रिजनल एनाटॉमी. आता रिजनल एनाटॉमी म्हणजे काय, ऑल स्ट्रक्चर इन वन पार्ट ऑफ द बॉडी सच एज ॲब्डोमेन ऑर लेग. ओके. रिजन वाईज आपण स्टडी करतो. फॉर एक्झाम्पल अप्पर लिंब झालं, लोअर लिंब झालं, थोरॅक्स झालं, स्टमक किंवा आपलं ॲब्डोमिनल लेयर झालं, हेड नेक ब्रेन झालं. हे आपण जे रिजनल वाईज जो एनाटॉमीचा स्टडी करतोय त्याला आपण काय म्हणणार, रिजनल एनाटॉमी. म्हणजे आपली बॉडीला आपण व्हेरियस रिजन्स मध्ये डिवाइड केलं. फॉर एक्झाम्पल आपल्याला महाराष्ट्राचा स्टडी करायचा आहे, मग महाराष्ट्राला आपण काय केलं, आपले जे 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यांमध्ये डिवाइड केलं आणि मग आपण आता त्याचा स्टडी करतोय. म्हणजे काय झालं, रिजनल अनाटॉमी. आता सेकंड आहे सिस्टमिक अनाटॉमी. ओके. सिस्टमिक अनाटॉमी म्हणजे काय, याच्यामध्ये बॉडीच्या ज्या व्हेरियस सिस्टम आहेत, फंक्शनली आपण बॉडीला डिवाइड करणार. फॉर एक्झाम्पल माझी नर्वस सिस्टम आहे, नर्वस सिस्टम मध्ये मी ब्रेनचा, स्पायनल कॉर्डचा, न्यूरॉनचा स्टडी करणार. त्यानंतर माझी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, मग डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये मी स्टमक असेल, इसोफेगस असेल, इंटेस्टाइन असेल तर याचा स्टडी करणार. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो सरफेस अनाटॉमी. सरफेस अनाटॉमी म्हणजे काय, द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर्स ॲज दे रिलेट टू द ओव्हरलेन स्किन. ओके. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आता सरफेस अनाटॉमी जे आहे तर ते आपण पॅथॉलॉजी मध्ये मोस्टली यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंट आहे आणि त्याच्या किडनीला सूज आलेली आहे, तर आपण काय करणार, की वरतूनच पाल्पेट करून बघणार, किडनीचं आपण पाल्पेशन करणार आणि मग त्यामध्ये आपण किडनीची साईज असेस करणार, त्यावर काही नोट्स आहेत, सिस्ट आहेत, तर ते आपण असेस करणार. तर ह्या जी गोष्ट आहे त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो, सरफेस अनाटॉमी असं म्हणणार. तर आपण ग्रॉस अनाटॉमी मध्ये अनाटॉमीचे 3 बेसिकली टाइप्स बघतो. एक येतं रिजनल अनाटॉमी, सेकंड आहे सिस्टमिक अनाटॉमी आणि थर्ड वन आहे सरफेस अनाटॉमी. रिजनल अनाटॉमी, बॉडीला आपण व्हेरियस पार्ट मध्ये डिवाइड केलं, रिजनल अनाटॉमी. त्यानंतर नेक्स्ट वन आहे मित्रांनो सिस्टमिक अनाटॉमी. सिस्टमिक अनाटॉमी मध्ये काय येणार, की सिस्टमिक अनाटॉमी मध्ये आपण बॉडीचे जे व्हेरियस सिस्टम्स आहेत तर त्या सिस्टम्स नुसार आपण बॉडीला डिवाइड केले. डायजेस्टिव्ह सिस्टम झालं, त्यानंतर नर्वस सिस्टम झालं, त्यानंतर आणि थर्ड वन आहे मित्रांनो आपलं सरफेस अनाटॉमी. सरफेस अनाटॉमी म्हणजे काय, की तो ऑर्गन्स आपल्याला डायरेक्टली दिसत नाही, बट आपण त्याला पाल्पेट करून जे एक अंदाज लावतोय आणि त्याच्यावरून त्या ऑर्गनचा स्टडी करतोय त्याला आपण म्हणणार मित्रांनो सरफेस अनाटॉमी. त्यानंतर आता जे आपली सेकंड सब डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये आपण बघणार मायक्रोस्कोपिक अनाटॉमी. ओके. ग्रॉस अनाटॉमी झालं, त्यानंतर आता सेकंड आहे आपलं मायक्रोस्कोपिक अनाटॉमी. आता मायक्रोस्कोपिक अनाटॉमी मध्ये आपण दोन बघतो, एक बघतो आपण सायटोलॉजी आणि सेकंड बघतो आपण हिस्टोलॉजी. ओके. सायटोलॉजी मध्ये काय, स्टडी ऑफ द सेल. ओके. आता आपण सेलचा जो स्टडी करणार त्याला आपण काय म्हणणार, सायटोलॉजी. ओके. आता आपलं नेक्स्ट जे लेक्चर राहणार आहे अनाटॉमीचं, सेलवर राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण सेलचं स्ट्रक्चर, त्यानंतर सेलचे व्हेरियस पार्ट आणि एक सेल मेम्ब्रेनवर 5 मार्कासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स युनिव्हर्सिटीमध्ये विचारला जातो, तर तो आपण कंडक्ट करणार. त्यानंतर सेकंड वन आहे हिस्टोलॉजी. ओके. हिस्टोलॉजी म्हणजे काय, सेल्स ज्यावेळेस सेम टाईपचे सेल्स एकत्र येतात आणि ते एक काय म्हणतात मित्रांनो, तर त्याचा एक ग्रुप ऑफ सेल्सला आपण काय बोलतो, आपण त्याला बोलतो टिश्यू. आणि ज्यावेळेस आपण या टिश्यूचा अभ्यास करतो त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण बोलणार हिस्टोलॉजी. ओके. तर मायक्रोस्कोपिक अनाटॉमी मध्ये 2 टाइप्स येतात, एक येतं सेल, त्याच्यामध्ये आपण बघतो त्याला आपण काय, ज्यावेळेस आपण सेलचा सायंटिफिकली स्टडी करणार त्याला आपण बोलणार सायटोलॉजी आणि ज्यावेळेस आपण टिश्यूचा स्टडी करणार त्याला आपण बोलणार हिस्टोलॉजी. ओके. त्यानंतर आता जे थर्ड आहे त्याला आपण बोलणार डेव्हलपमेंटल अनाटॉमी किंवा तुम्ही याला डायरेक्टली एम्ब्रिओलॉजी असं पण म्हणू शकता. द स्टडी ऑफ डेव्हलपमेंटल चेंजेस इन द बॉडी बिफोर द बर्थ. ओके. ज्यावेळेस एका फिटसची ग्रोथ चालू असते, ज्यावेळेस आपण आपल्या मदरच्या युटेरस मध्ये किंवा ऊम मध्ये असतो, तर त्यावेळेस फर्स्ट डे पासून म्हणजे फर्स्ट मंथ पासून तर 9 मंथ पर्यंत जे आपलं 9 महिन्यांची जी प्रेग्नन्सी असते तर त्यामध्ये बेबीची कशा पद्धतीने डे बाय डे ग्रोथ होत चाललेली आहे, तर त्याला आपण काय बोलणार मित्रांनो, एम्ब्रिओलॉजी. ओके. याच्यामध्ये फिटस पासून म्हणजे जे आपण एम्ब्रिओ म्हणतो, ओके, एम्ब्रिओ पासून तर एक पूर्ण बेबी तयार होण्यापर्यंत कोणते त्याच्या ऑर्गनची ग्रोथ कशा पद्धतीची होते, तर त्याला आपण काय बोलतो मित्रांनो, एम्ब्रिओलॉजी. ओके. आता नर्सिंग मध्ये एम्ब्रिओलॉजीचा जास्त एवढा इंटरफेरन्स नाहीये, तुम्हाला एम्ब्रिओलॉजी एवढे डीप मध्ये स्टडी करण्यासाठी नाही, बट तुम्हाला एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय माहित पाहिजे. ओके. स्टडी ऑफ डेव्हलपमेंटल चेंजेस ऑफ द बॉडी बिफोर बर्थ. ओके. बॉडीमध्ये होणारे चेंजेस बिफोर बर्थ त्याला आपण काय बोलणार, डेव्हलपमेंटल अनाटॉमी. आणि आता ह्याचे स्पेशलाइज ब्रांचेस आहेत तर या थोड्या इम्पॉर्टंट आहेत, कारण की तुम्हाला पुढे 4 वर्षामध्ये तुम्ही जे पण काही शिकणार तर त्यामध्ये
या सर्व गोष्टींचे तुम्हाला तिथे क्लिनिकल इंटरफरन्स बघायला मिळेल. आता सर्वात पहिले काय मित्रांनो, पॅथॉलॉजिकल अनाटॉमी, स्टडी ऑफ स्ट्रक्चरल चेंजेस कॉज्ड बाय डिसीज. ओके, ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एखादा डिसीज होतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिसिस्टिक किडनी हा डिसीज घ्या. आता पॉलिसिस्टिक किडनीमध्ये काय होतं की किडनीवर सिस्ट तयार होत आहेत. तर किडनीमध्ये सिस्ट तयार होत आहेत, हा किडनीचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याच्या बेसिक स्ट्रक्चर सोबत झालेले काहीतरी चेंजेस आहेत. म्हणजे त्याच्यावर काय, तर किडनीवर आता सिस्ट तयार झाले, त्याला आपण काय बोलणार, पॅथॉलॉजिकल अनाटॉमी. ज्यावेळेस एखाद्या आजारमध्ये त्या पर्टिक्युलर ऑर्गनचं जे स्ट्रक्चर आहे तर त्या स्ट्रक्चर सोबत काहीतरी इंटरफरन्स होतोय, त्याला आपण बोलणार पॅथॉलॉजिकल अनाटॉमी. त्यानंतर सेकंड आहे मित्रांनो आता रेडिओग्राफिक अनाटॉमी. रेडिओग्राफिक अनाटॉमी मध्ये आपण MRI, त्यानंतर एक्सरे, तर या गोष्टींचा यूज करणार आणि आपण आपल्या बॉडीचे जे ऑर्गन्स आहेत तर त्याचा स्टडी करणार, त्याला आपण बोलतो रेडिओग्राफिक अनाटॉमी. त्यानंतर सेकंड वन आहे मॉलिक्युलर बायोलॉजी, द स्टडी ऑफ अनाटॉमिकल स्ट्रक्चर ऍट द सब सेल्युलर लेवल. आता सब सेल्युलर लेवल म्हणजे काय, आपण सेल बघितलो, आता सेलच्या आतमध्ये पण काही त्याचे ऑर्गन्स असतात. ओके, त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिल्स आपण त्याला बेसिकली म्हणतो, मायक्रोसोम्स असतील, रायबोसोम्स असतील, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया आहे, त्यानंतर न्यूक्लियस आहे. तर याच्या सर्व गोष्टींचा आपण सब सेल्युलर लेवलवर जो स्टडी करणार त्याला आपण काय बोलणार, मॉलिक्युलर बायोलॉजी. किंवा आपण त्याच्यामध्ये आपली जी सेल आहे तर सेलचं जी सेल मेम्ब्रेन आहे तर सेल मेम्ब्रेनचा पण त्याच्यामध्ये आपण स्टडी करतो. त्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात, त्यानंतर लिपिडची लेअर आहे, तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत तर त्याला आपण मॉलिक्युलर बायोलॉजी असं म्हणणार. तर मित्रांनो, हे झालं आपलं अनाटॉमीचे बेसिक. ओके, अनाटॉमीचे कोणते कोणते सब डिव्हिजन्स आहेत. आय होप की तुम्हाला सर्वांना हे जे अनाटॉमीचे जे बेसिक क्लासिफिकेशन आहे तर ते समजलं असेल. आता जे नेक्स्ट आहे तर ते आपण बेसिक अनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज बघणार आहे. ओके, आता बेसिक अनाटॉमिकल टर्मिनॉलॉजी ज्यावेळेस आपण बघतो तर आपली जी बॉडी आहे तर बॉडीच्या प्रत्येक पार्टला काहीतरी सायंटिफिकली नेम आहे. ओके, तर ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये तुम्हाला ते सर्व गोष्टी बघायला मिळेल. ओके, हेडला आपण सेफॅलिक पार्ट असं म्हणतो, नेकला सर्वायकल पार्ट असं म्हणतो. इथे मी हायलाइट पण करतो, नेकला आपण काय बोलतो, सर्वायकल पार्ट. त्यानंतर हेडला आपण बोलतो सेफॅलिक पार्ट. आता हेड मध्ये काय येतं, स्कल येतं, स्कलला आपण बोलतो मित्रांनो क्रॅनियल. ओके, त्यानंतर फेसला बोलणार आपण फेशियल. त्यानंतर इथे प्रत्येक फोरहेडला फ्रंटल एरिया, आईजला ऑर्बिटल एरिया, इयरला ऑप्टिक एरिया, चीकला बक्कल एरिया, त्यानंतर नोजला नेझल एरिया, माउथला ओरल एरिया, चिनला मेंटल एरिया. ओके, हे झालं आपलं हेड, नेक अँड ब्रेनचं. त्यानंतर आता खाली येऊया आपण ऍक्झिलरी एरिया, जो आपला आर्म पीट आहे त्याला आपण ऍक्झिलरी एरिया असं म्हणणार. त्यानंतर आर्मला आपण ब्रॅकिल एरिया बोलणार. फ्रंट ऑफ द एल्बो आहे त्याला आपण अँटीक्युबायटल एरिया असं म्हणतो. त्यानंतर फोर आर्मला अँटी ब्रॅकिल एरिया असं म्हणतो. आता हे ज्या सायंटिफिकल टर्म्स आहेत किंवा हे जे वर्ड्स आहेत तर हे तुम्हाला लगेच अंडरस्टँड होणार नाहीत. यासाठी तुम्हाला दिवसेंदिवस जसे तुम्ही अनाटॉमी रीड करणार पाठांतरानुसार ह्याच्या सर्व गोष्टी आहेत तर तुम्हाला अंडरस्टँड होईल. इकडल्या साईडला पण तुम्ही बघू शकता की ब्रिस्ट बोन आहे त्याला आपण स्टर्नम एरिया असं म्हणतोय. त्यानंतर ब्रिस्टला आपण मेमरी हे नाव सायंटिफिकली देतोय. त्यानंतर नॅवल म्हणजे अम्बिलिकल एरिया, त्यानंतर कॉक्सेल एरिया आहे, त्यानंतर इंग्वायनल एरिया आहे, त्यानंतर रिस्ट आहे, रिस्टला आपण कार्पल एरिया म्हणणार कारण की ते कार्पल बोन्स असतात. त्यानंतर ते पाल्मर एरियाला जो आपला पाल्मा आहे तर पाल्मला आपण पाल्मर एरिया म्हणणार. त्यानंतर पेल्विस आहे, त्यानंतर जिथं जे आपला हँड आहे तर त्याला आपण मॅन्युअल एरिया असं म्हणतो. त्यानंतर क्युबिक एरिया आहे, ओके, क्युबिसला आपण क्युबिक एरिया बोलणार. त्यानंतर इथं फॅलेंजेस आहे, आपले फॅलेंजेस जे बोन आहे तर त्याला फॅलेंजियल एरिया. त्यानंतर इथं थाईला आपण फिमोरल एरिया असं म्हणतो. त्यानंतर आपलं जे नी आहे तर त्याला आपण पॅटेलर एरिया म्हणतो. त्यानंतर क्रुशियल रुलर एरिया आपण लेगला म्हणतो. त्यानंतर टार्सल एरिया, त्यानंतर डॉर्सन एरिया. ओके, तर अशा पद्धतीने प्रोप ऑफ द फूट जे आहे तर तो आपला डॉर्सन असतो. तर अशा पद्धतीने आपल्या बॉडीचे जे बेसिक अनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज आहेत ओके, सेम टाईपनी बॉडीच्या ज्या पोस्टेरियर साईडने जर बघितलं आपण तर ते नेकला आपण सर्वायकल एरिया बघितला आपण. त्यानंतर हेडला सेफॅलिक एरिया बघितलं. त्यानंतर बेस ऑफ द स्कल ऑक्सिपिटल एरिया कारण की ऑक्सिपिट बोन आहे. त्यानंतर शोल्डरची जी पोस्टेरियर साईड आहे तर त्याला आपण अॅक्रोमिन एरिया असं बोलतो. त्यानंतर शोल्डर ब्लेड्स आहे त्याला स्कॅप्युलर एरिया आपण त्याला असं म्हणतो. त्यानंतर व्हर्टेब्युलर एरिया आहे, त्यानंतर डॉर्सल एरिया आहे, अपर लिम्ब, लोअर लिम्स. तर हे सर्व जो स्टडी आहे तो आपण अनाटॉमी मध्ये करणार आहे. तिथं बटेक्सला आपण ग्लुटेन एरिया, त्यानंतर सॅक्रल एरिया, पॉपलेटल एरिया, त्यानंतर सुरल एरिया, त्याच्यानंतर कॅरेंकल एरिया आणि प्लांटर एरिया. ओके, असे बॉडीचे जे व्हेरियस आहे तर आपण त्याला एरियाज वाईज त्याला सायंटिफिकली नाव दिले आहे. तर याच्याविषयी काही डीप एक्झाम मध्ये विचारत नाही, जस्ट तुम्हाला अनाटॉमीच्या ह्या बेसिक सायंटिफिकल लँग्वेज आहे म्हणून तुम्हाला बेसिकली ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट जो इम्पॉर्टंट आहे अनाटॉमी मध्ये त्याच्यामध्ये आपण बघणार मित्रांनो अनाटॉमिकल डायरेक्शन्स. ओके, अनाटॉमिकल डायरेक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. आता याच्यामध्ये आपण बघणार सुपेरियर आणि इन्फेरियर. ओके, आता एकदम इझी लँग्वेज मध्ये मी सांगणार आहे सुपेरियर आणि इन्फेरियर. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची आपण वरची बाजू बघतो त्याला आपण सुपेरियर म्हणणार आणि ज्यावेळेस आपण खालची बाजू बघतो त्यावेळेस आपण त्याला इन्फेरियर म्हणणार. ओके, आपण डे टू डे लँग्वेज मध्ये पण हा वर्ड मोस्टली युज करत असतो सुपेरियर आणि इन्फेरियर. ओके, फॉर एक्झाम्पल माझा हा जो फेस आहे
फेसला जर सुपेरियरला जर बघितलं तर माझे तुम्हाला हेअर्स दिसतील आणि इन्फिरियरला जर बघितलं तर हा चीन एरिया आहे. त्यानंतर अँटेरियर आणि पोस्टेरियर. अँटेरियर आणि पोस्टेरियर म्हणजे समोरचा आणि मागचा. आता हा माझा पाल्म एरिया आहे. आता अँटेरियरली जर बघितलं तर हा पाल्म आहे आणि पोस्टेरियर जर बघितलं तर हा पाल्मचा डॉर्सल एरिया असा आहे. त्यानंतर डॉर्सल आणि व्हेंट्रल. डॉर्सल आणि व्हेंट्रलमध्ये आपण आपलं जे ट्रंक आहे तर मोस्टली आपण ट्रंकला डॉर्सल आणि व्हेंट्रल एरियामध्ये डिफाईन करत असतो. तर आता व्हेंट्रल एरिया म्हणजे जी पोटाची बाजू आहे त्याला आपण काय बोलणार? व्हेंट्रल एरिया बोलणार आणि जी आपली पाठीची बाजू आहे त्याला आपण डॉर्सल एरिया असं म्हणणार. त्यानंतर प्रॉक्सिमल आणि डिस्टल. ओके. बॉडी पासून जो जवळचा पार्ट आहे त्याला आपण प्रॉक्सिमल म्हणणार आणि जो दूरचा पार्ट आहे त्याला आपण डिस्टल असं म्हणणार. त्यानंतर मिडल आणि लॅटरल. ओके. बॉडीचा जो मीडियन प्लेन आहे तर ज्या पण गोष्टी बॉडीच्या मीडियन प्लेन कडे येतात त्याला आपण मिडियल म्हणणार आणि ज्या पण बॉडी पासून दूर चालल्यात त्याला आपण लॅटरली असं म्हणणार. आता ही जी डायग्राम आहे तर या डायग्राम मध्ये आपण सर्व याच्या गोष्टी आहेत तर तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. ओके. आता मिडियल आणि लॅटरल बघा इथे तुम्हाला मीडियन प्लेन दिसेल. ओके. आता एक पेन आपण इथे यूज करू. ओके. ते तुम्ही बघू शकता की हा जो एरिया आहे याला आपण काय म्हणणार? मिडियल. इथे ही जी मिड लाईन दिसते तुम्हाला तर ह्याच्या मिड लाईन टुवर्ड्स मिड लाईन जे पण ऑर्गन्स असतात त्याला आपण मिडल म्हणणार आणि लॅटरल म्हणजे काय जे बॉडी पासून दूर चालले त्याला आपण काय बोलणार मित्रांनो? लॅटरल बोलणार. त्यानंतर आता नेक्स्ट आपण बघितलं होतं की सुपेरियर आणि इन्फेरियर. ओके. आता इथं बॉडीचा हा एक मधला प्लेन आहे. ओके. ज्याने बॉडीला सुपेरियर आणि इन्फेरियर पार्ट मध्ये डिवाइड केला. आता आपण हे प्लेन्स पण बघणार आहे. ओके. तर जे पण आपल्या सुपेरियर म्हणजे ज्या पण ऑर्गन्स आहेत किंवा जे पण ऑर्गनचा स्पेसिफिकली पार्ट असून जो वरच्या साईडला लोकेटेड आहे त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो? त्याला आपण बोलणार आपण सुपेरियर आणि जे पण खालच्या साईडला आहे त्याला आपण काय बोलणार? इन्फेरियर. आता याचं बेस्ट एक्झाम्पल जर घेतलं तर आता इथं आपण किडनीज बघू. ओके. आता इथे आपला हा जो ऍब्डोमिनल एरिया आहे तर ऍब्डोमिनल एरियामध्ये ह्या साईडला आपली इथे असे किडनीज असतात. आता फॉर एक्झाम्पल ही आपली किडनी तर किडनीला ज्यावेळेस आपण डिफाईन करतो ज्यावेळेस आपण किडनीचा स्टडी करतो तर किडनीचे आपण मित्रांनो बघतो दोन पोल्स. तर हा जो वरचा पोल आहे त्याला आपण काय बोलणार? त्याला आपण बोलणार मित्रांनो सुपेरियर पोल. ओके. वरचा पोलला आपण बोलणार सुपेरियर पोल आणि हा जो खालचा पोल आहे तर याला आपण काय बोलणार मित्रांनो? इन्फेरियर पोल. ओके. सुपेरियर आणि इन्फेरियर. आय होप आता तुम्हाला समजलं असेल की सुपेरियर आणि इन्फेरियर तसं बॉडीचा कुठला पण पार्ट घ्या त्याला आपण सुपेरियर वरचा पार्ट म्हणजे सुपेरियर खालचा पार्ट म्हणजे इन्फेरियर असं आपण त्याला डिवाइड करू शकतो. त्यानंतर आता मिडियल आणि लॅटरल जरी बघितलं तरी पण आता किडनीला आपण दोन पोल मध्ये पण परत डिवाइड करतो किंवा आपण त्याला दोन बाउंड्रीज म्हणतो. मिडियल बाउंड्री. आता किडनीची इकडची ही जी बाउंड्री असणार आहे इथून ती असणार आहे मिडियल बाउंड्री कारण की मिडियल प्लेन कडे येते. आता मिडियल बाउंड्रीवर किडनीचं जे हायलम असतं तर ते बेसिकली असतं आणि लॅटरल बाउंड्री ही जी साईडची जी बाउंड्री आहे किडनीची त्याला आपण काय बोलणार मित्रांनो? लॅटरल बाउंड्री. आता इथे किडनीचा पण क्रॉस स्ट्रक्चरचा अभ्यास तुमचा इथेच लगेच होऊन घ्या की किडनीला दोन सरफेसेस आहेत. ओके. अँटेरियर सरफेस, पोस्टेरियर सरफेस जे आता मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर दोन बाउंड्रीज आहेत. कोणत्या बाउंड्रीज आहे? एक मिडियल बाउंड्री, एक लॅटरल बाउंड्री आणि दोन पोल्स आहेत. एक आहे मित्रांनो सुपेरियर पोल आणि एक आहे इन्फेरियर पोल. ओके. आता जे सरफेसेस आहेत सरफेस मध्ये पण तुम्हाला मी इथे सांगितलं की अँटेरियर आणि पोस्टेरियर. आता किडनीचं जर आता ही जी बॉडी आता या बॉडीचा जर आपण बघितलं तर अँटेरियर सरफेस मध्ये काय येणार? बॉडीचे सर्व अँटेरियर पार्ट. पोस्टेरियर मध्ये काय येणार? सर्व पोस्टेरियर पार्ट. आता इथं वरती आपण एक डायग्राम पण आता बघितली. हे बघ. ही जी डायग्राम आहे आता ही जी डायग्राम आहे तर ही अँटेरियर सरफेस मध्ये होते कारण की ही जी पर्सन दाखवली तर तिचे आपल्याला फेस दिसत आहे, ब्रिस्ट दिसत आहे, तर नॅवल दिसत हे सर्व आपले अँटेरियर पार्ट्स आहेत. त्यानंतर हीच डायग्राम जर आपण पोस्टेरियरली बघितली म्हणजे मागच्या साईडने जर बघितली तर तुम्हाला इथे शोल्डर दिसेल, ऑक्सिपिटल एरिया दिसेल, त्यानंतर ग्लुटेल रिजन दिसेल. ओके. तर अशा पद्धतीने आपण अँटेरियर आणि पोस्टेरियर डिफाईन करत असतो. तर हे झाले आपले काही बेसिक अॅनाटॉमिकल टर्म्स आहेत. ओके. अॅनाटॉमिकल डायरेक्शन्स आपण बघितले. ओके. तर आता आय होप तुम्हाला सर्वांना डायरेक्शन समजले असतील. सुपेरियर, इन्फेरियर. सुपेरियर म्हणजे वरचा, इन्फेरियर म्हणजे खालचा. अँटेरियर म्हणजे समोरचा, पोस्टेरियर म्हणजे मागचा. त्यानंतर प्रॉक्सिमल म्हणजे जवळचा, डिस्टल म्हणजे दूरचा आणि मिडियल म्हणजे मधल्या साईडचा आणि लॅटरल म्हणजे दूरच्या साईडचा. ओके. एकदम मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये. त्यानंतर आता प्लेन्स ऑफ द बॉडी. आता हे पण इम्पॉर्टंट पार्ट आहे प्लेन्स ऑफ द बॉडी. हा 5 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो किंवा आता जे शॉर्ट आन्सर क्वेश्चन येत आहेत मित्रांनो तुम्हाला 2-2 मार्कासाठी तर त्याच्यामध्ये पण बॉडीचे प्लेन्स हे विचारले जाऊ शकतात. ओके. आता या डायग्राम मध्ये तुम्ही बघा बॉडीला किती प्लेन्स आहेत? 3 प्लेन्स आहेत. ओके. मीडियन प्लेन आहे, त्यानंतर फ्रंटल प्लेन आहे आणि ट्रान्सव्हर्स प्लेन आहे. ओके. ट्रान्सव्हर्स हा जो प्लेन आहे ओके बॉडीला जो सुपेरियर आणि इन्फेरियर पार्ट मध्ये डिवाइड करतो वरती आणि खालच्या पार्ट मध्ये डिवाइड करतोय त्याला आपण काय म्हणणार? ट्रान्सव्हर्स प्लेन. त्यानंतर एक आहे फ्रंटल प्लेन. ओके. फ्रंटल प्लेन म्हणजे काय? हा जो प्लेन आहे ओके जो बॉडीला अँटेरियर आणि पोस्टेरियर एरियामध्ये डिवाइड करतोय त्याला आपण काय बोलणार? फ्रंटल प्लेन. आणि एक आहे मित्रांनो मीडियन प्लेन. ओके. म्हणजे जो मीडियन बॉडीची जी मिड लाईन आहे जो मिड लाईनला डिवाइड करतो त्याला आपण काय बोलणार मित्रांनो? त्याला आपण बोलणार मीडियन प्लेन. तर आता हा जो मीडियन प्लेन आहे तर मीडियन प्लेन काय करतोय की बॉडीला राईट आणि लेफ्ट अशा दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो मीडियन प्लेन.
त्यानंतर फ्रंटल प्लेन जर बघितला तर फ्रंटल प्लेन काय करतो, बॉडीला अँटेरियर आणि पोस्टेरियर पार्ट मध्ये डिवाइड करतो, आणि जो ट्रान्सवर्स आहे तो ट्रान्सफर बॉडीला वरती आणि खालती म्हणजे सुपेरियर आणि इन्फेरियर प्लेन मध्ये डिवाइड करत असतो. ह्या डायग्राम मध्ये कंटिन्यू इथे बघू शकतो. ओके, आता इथे एक मिड सॅजिटल प्लेन आपण बघितला. ओके, जो आपल्या बॉडीला लेफ्ट आणि राईट साइड मध्ये डिवाइड करत असतो इक्वल हाल्स. ओके, 50-50% डिवाइड करतो, त्याला आपण म्हणणार मिड सॅजिटल प्लेन. आणि यालाच एक अजून एक असतो पॅरासॅजिटल प्लेन. ओके, जे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो. हा काय करतो, हा बॉडीला 75 आणि 25 मध्ये डिवाइड करतो. म्हणजे आपला हा जो मिड सॅजिटल प्लेन आहे, तर मिड सॅजिटल प्लेनचा जो पॅरलल प्लेन असतो त्याला आपण काय म्हणाल, पॅरासॅजिटल प्लेन. हा जो आपला ही जी आपली मिड क्लॅव्हिक्युलर लाईन जी आहे, तर मिड क्लॅव्हिक्युलर लाईनला इथे छेदून जातो, हे तुम्ही इथे बघू शकता. हा जो स्टर्नल लेवल आहे, ओके, स्टर्नल लेवलचा जो प्लेन आहे तर त्याला आपण काय म्हणतात, मिड सॅजिटल प्लेन. आणि पॅरासॅजिटल प्लेन हा यालाच इथं बघा, हा जो प्लेन आहे हा आहे आपला मिड सॅजिटल प्लेन, आणि हा जो साईडचा आहे तर हा कोणता आहे, पॅरासॅजिटल प्लेन. ओके, मिड सॅजिटल, एमएस म्हणजे काय, मिड सॅजिटल प्लेन, तो आपला हा आहे. त्यानंतर सेकंड कुठला आहे मित्रांनो, आपला पॅरासॅजिटल प्लेन. ओके, पॅरासॅजिटल प्लेन. तर आता मिड सॅजिटल प्लेनला हा पॅरासॅजिटल प्लेन काय मित्रांनो, पॅरलल आहे. आणि हा जो पॅरलल प्लेन आहे तर हा काय करतोय, हा बॉडीला 70% आणि 30% मध्ये डिवाइड करतो, किंवा 75 आणि 25% मध्ये डिवाइड करतो. इथं आपला क्लॅव्हिक्युलर बोन आहे. ओके, तर क्लॅव्हिक्युलर बोनचा जो मिडल पार्ट आहे तर इथून आपण जो प्लेन काढतो त्याला आपण काय म्हणतो, मिड क्लॅव्हिक्युलर प्लेन. आणि मिड क्लॅव्हिक्युलर प्लेन पासून म्हणजे आता हा जो माझा शर्ट आहे, हे शर्टचे जे बटन दिसतात तर याला आपण काय म्हणणार, मिडियम प्लेन. इथून जो प्लेन जाणार तर त्याला आपण काय म्हणणार, मिड सॅजिटल प्लेन. आणि याला जो पॅरलल प्लेन असेल एखाद्या साईडचा, जो माझा क्लॅव्हिक्युलर लाईन आणि निप्पल लाईनला क्रॉस करून जातो, तर याला मी काय बोलणार मित्रांनो, पॅरासॅजिटल प्लेन. तर असे हे दोन प्लेन्स अजून एक्स्ट्रा आहेत. ओके, टोटल प्लेन आपण बघितले मित्रांनो 4 प्लेन. कोणते, हे बघितला मिड सॅजिटल किंवा सॅजिटल प्लेन. त्यानंतर दुसरा बघितला आपण फ्रंटल प्लेन. त्यानंतर बघितला आपण ट्रान्सव्हर्स प्लेन. आणि एक बघितला आपण पॅरासॅजिटल प्लेन. ओके, पॅरासॅजिटल प्लेन हा आपला सॅजिटल प्लेनला किंवा आपला जो मिडियम प्लेन आहे तर त्याला पॅरलल असतो. ओके, इथं हे बघा, इथं एक्झाम्पल, हाऊ द प्लेन्स वुड कट द ब्रेन. ओके, आपण ब्रेनला जर कट केलं व्हेरियस प्लेन मध्ये तर ट्रान्सव्हर्स प्लेन बघा, हा सुपेरियर पार्ट झाला आणि त्यानंतर हा झाला आपला इन्फेरियर. ओके, त्यानंतर हा फ्रंटल प्लेन आहे. ओके, इकडं हा जो समोरचा पार्ट बघितला. ओके, हा एक आपला मागच्या साईडने हा ऑक्सिपिटल पार्ट आहे, म्हणजे हा झाला आपला पोस्टेरियर. ओके, आणि हा झाला आपला एंटेरियर. त्यानंतर इकडं मिड सॅजिटल प्लेन बघा, मिड सॅजिटल प्लेन मध्ये इकडं इकडचा हा झाला मित्रांनो आपला 50%. ओके, हा आपला 50% इकडचा राईट पार्ट झाला, आणि पलीकडच्या साईडचा हा 50% आपला लेफ्ट पार्ट झाला. अशा पद्धतीने दोन पार्ट मध्ये परत यांनी डिवाइड केलं. त्यानंतर आता सेक्शनल प्लेन्स. ओके, हे आता आपण बघितलं की यालाच आपण सेक्शनल प्लेन्स असं पण म्हणतो. त्यानंतर आता बॉडीचे काय आपण बघणार आहे मित्रांनो, मुवमेंट्स. ओके, मुवमेंट्स मध्ये सर्वात पहिली जी मुवमेंट्स आहेत तर तिला आपण काय बोलणार, फ्लेक्झन. ओके, फ्लेक्झन म्हणजे काय, बेंडिंग अ जॉइंट ऑर डिक्रीजिंग द अँगल बिटवीन द टू प्लेन्स. ओके, आता इथे तुम्ही हे बघा, हा जो पर्सन आहे. ओके, आता हा त्याचा हात आहे, हा हात तो काय करतो, इथून बेंड करतो. इथं एरो पण दाखवलाय. ओके, तर इथं ज्यावेळेस तो बेंड करणार तर हा जो इथला अँगल आहे, जो आपला एल्बो जॉइंट वरचा अँगल आहे, तर हा अँगल इथे पहिले किती होता मित्रांनो, तर हा इथं होता 180 डिग्री. ओके, आणि आता हा अँगल ज्यावेळेस अर्धा होतोय म्हणजे अँगल काय होतो, रिड्यूस होतोय. आता किती होतोय, इथं काटकोनामध्ये येतोय, म्हणजे हा अँगल आपला राहतोय फक्त 90 डिग्री. ओके, 90 डिग्री. तर ज्यावेळेस आपला बॉडीचा कुठला पण अँगल रिड्यूस होतो त्याला आपण काय बोलणार, फ्लेक्झन. आता फॉर एक्झाम्पल हा माझा हात आहे, आणि हा ज्यावेळेस मी फ्लेक्स करतोय म्हणजे हा जो इथला माझा जो एल्बो जॉइंट वरचा जो अँगल आहे तर तो रिड्यूस होतो, त्याला आपण बोलणार मित्रांनो फ्लेक्झन. त्यानंतर आता नेक्स्ट आहे एक्सटेन्शन ऍज अपोजिट. ओके, ज्यावेळेस अँगल वाढतोय. ओके, आता हा माझा हात आहे, हा 180 डिग्रीवर आहे, ज्यावेळेस याला मी 90 डिग्री मध्ये घेणार, हे झालं फ्लेक्झन. आणि परत याला मी समोर करणार, हा काय झाला मित्रांनो, माझं झालं एक्सटेन्शन. त्यानंतर आता नेक्स्ट येतंय हायपर एक्सटेन्शन. आता हायपर एक्सटेन्शन म्हणजे काय, की आता बॉडीचं एक नॉर्मल लिमिट आहे. ओके, आता हा माझा एक्सटेन्शन आहे, याला मी अजून थोडा एक्सटेंड करू शकतो. ओके, याला जर थोडा झटका जर दिला तर हा नॉर्मल एक्सटेन्शनच्या बाहेर जाऊ शकतो. बट जर एक्स्ट्रा एक्सटेन्शन जर मी जर केलं तर माझा जो एल्बो जॉइंट जो आहे तर हा ब्रेक पण होऊ शकतो. ओके, एक्सेसिव्ह एक्सटेन्शन ऑफ अ पार्ट्स ऍट अ जॉइंट बियॉन्ड द अॅनाटॉमिकल पोझिशन. ओके, एक नॉर्मल अॅनाटॉमिकल पोझिशनच्या बाहेर आपण जो अँगल इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतोय त्याला आपण काय म्हणतो, हायपर एक्सटेन्शन असं म्हणतो. त्यानंतर आता मुवमेंट्स मध्ये काय, ऍडॅप्शन. आता ऍडॅप्शन मध्ये हा जो ऍड वर्ड आहे तर याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. ऍड म्हणजे काय, ज्यावेळेस आपण दोन गोष्टी ऍड करतो त्याला आपण काय म्हणतो, बेरीज मराठीमध्ये. ओके, ज्यावेळेस दोन गोष्टी एकमेकांमध्ये मिसळतात त्याला आपण काय बोलतो, ऍडॅप्शन. तसंच ज्यावेळेस एखादी
बॉडी पासून आपण दूर नेलेली वस्तू ज्यावेळेस आपण जवळ आणतो त्याला आपण काय म्हणतो ऍडक्शन. ओके, म्हणजे काय ऍड होते. आता हे जे दूर नेलेले जे हात आहेत, ओके, आपण लहानपणी शाळेमध्ये कवायत करत होतो. ओके, कवायत मध्ये एक मध्ये आपण सावधान पोझिशनला राहायचो. त्यानंतर 2 म्हटल्यावर आपण आपले हात काय करायचो की पूर्ण साईडला नेत होतो आणि 3 म्हटल्यावर आपण ते हात परत काय करायचो जवळ आणायचो. तर ही जी 3ची जी पोझिशन आहे तर त्याला आपण काय बोलणार मित्रांनो ऍडक्शन. ओके, हे जे दूर नेलेले हात परत आपण ज्या बॉडीच्या जवळ आणतोय त्याला आपण काय बोलणार ऍडक्शन. मुव्हिंग ए बॉडी पार्ट टुवर्ड द मिड लाईन. ओके, आपली बॉडीची जी मिड लाईन आहे आता मी सांगितलं मिड लाईन, तर मिड लाईन कडे ज्यावेळेस पार्ट येतो त्याला आपण काय बोलणार ऍडक्शन. त्यानंतर ऍज अपोजिट येणार आपलं ऍबडक्शन. ऍबडक्शन म्हणजे काय ऍबडक्ट करणे किंवा पळून नेणे म्हणजे काय दूर नेणे. ज्यावेळेस हे बॉडीचे हात आहेत ज्यावेळेस आपण फर्स्ट सावधान स्थितीमध्ये आणि 2 म्हटल्यावर जे आपण हात लांब नेत होतो तर त्या लांब नेण्याची जी ऍक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो ऍडक्शन, सॉरी ऍबडक्शन. तिथे तुम्ही एरो पण बघू शकता. त्यानंतर आता बॉडीचे काही मुवमेंट्स आहेत. ओके, रिट्रॅक्शन आणि प्रोट्रॅक्शन. मुव्हिंग अ पार्ट बॅकवर्ड. ओके, ज्यावेळेस बॉडीचा एखादा पार्ट बॅकवर्डला खेचला जातो. आता इथे बघू शकता तुम्ही आपला हा जो चीन आहे, ओके, रिट्रॅक्ट करतो आपण बोलताना किंवा भरपूर वेळेस आपण अशा पद्धतीची मुवमेंट आपण करतो. ओके, रिट्रॅक्शन ऑफ ए मॅन्डिबल आणि प्रोट्रॅक्शन ऑफ ए मॅन्डिबल. ओके, रिट्रॅक्ट करणे म्हणजे मागे घेणे आणि प्रो म्हणजे पुढे घेणे. ओके, रिट्रॅक्शन आणि प्रोट्रॅक्शन. त्यानंतर इलेव्हेशन आणि डिप्रेशन. ओके, ज्यावेळेस आपण आता मी बोलताना काही वेळेस माझं माउथ क्लोज होतोय, काही वेळेस ओपन होतोय. ओके, आता इलेव्हेशन म्हणजे काय की बॉडी पार्ट वर जाणे. ओके, आता हे काय डिप्रेस म्हणजे खाली जाणे. ज्यावेळेस मी आ करणार तर माझा हा जो मॅन्डिबल आहे तर हा काय येणार आहे, हा माझा येणार आहे मित्रांनो खालच्या डायरेक्शन. याला आपण काय म्हणणार डिप्रेशन. आणि ज्यावेळेस वरच्या डायरेक्शन येणार त्याला आपण काय म्हणणार आहे इलेव्हेशन. ओके, ओपन अँड क्लोज. ज्यावेळेस आपण माउथ असं ओपन आणि क्लोज करतोय. आता फॉर एक्झाम्पल माझा हा जो थंब आहे तर या थंबला तुम्ही मॅन्डिबल समजू शकता. ओके, ज्यावेळेस हा वरती येणार याला आपण काय म्हणणार इलेव्हेशन म्हणजे माउथ काय होते क्लोज होतो. आणि ज्यावेळेस याला मी ओपन करणार तर मॅन्डिबल काय होतोय माझा खाली जातोय, ज्याला आपण काय म्हणणार डिप्रेशन ऑफ द मॅन्डिबल. ओके, इलेव्हेशन आणि डिप्रेशन. त्यानंतर अजून एक आहे इम्पॉर्टंट प्रोनेशन आणि सुपायनेशन. ओके, आता प्रॉन पोझिशन आणि सुपाइन पोझिशन. तर ह्या ज्या 2 पोझिशन आहेत आपण अनाटॉमिकल पोझिशन आहेत आपण पुढे गेल्यावर बघू. आता प्रोनेशन म्हणजे काय, ज्यावेळेस आपण आता हा माझा हात आहे. ओके, हा माझा हात ज्यावेळेस ह्या पोझिशनला असणार म्हणजे हा जो पाम आहे हा ज्यावेळेस वरती असणार त्याला आपण म्हणणार प्रोनेशन आणि सॉरी याला आपण म्हणणार प्रोनेशन. आणि ज्यावेळेस याला मी सुपाइन करणार याला आपण म्हणणार सुपायनेशन. ओके, इथे तुम्ही बघू शकता की सुपायनेशन आणि प्रोनेशन दाखवलेले. सुपायनेशन आणि प्रोनेशन. सुपायनेशन म्हणजे काय की सुपाइन पोझिशनला असतो. सुपाइन पोझिशन म्हणजे ज्यावेळेस आपण सरळ झोपतो त्याला आपण म्हणतो सुपाइन पोझिशन. ज्यावेळेस आपण पालतं झोपतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो प्रोनेशन पोझिशन किंवा प्रॉन पोझिशन. ओके, टर्निंग द आर्म और फूट डाउनवर्ड, पाम और सोल ऑफ द फूट डाउनवर्ड. ओके, याला आपण प्रोन पोझिशन असे म्हणतो. ही झाली आपली प्रोन पोझिशन, सॉरी ही झाली आपली सुपाइन पोझिशन आणि ही झाली आपली प्रोन पोझिशन. ओके, प्रोनेशन आणि सुपायनेशन. तसंच इकडे आपलं पायाचे पण पोझिशन आहे. ओके, प्रोनेशन आणि सुपायनेशन. त्यानंतर आता याच्यामध्ये काही मुवमेंट्स पण आहेत. ओके, आता रोटेशन आहे. रोटेशन म्हणजे काय टर्निंग ऑन ए सिंगल ऍक्सिस. ओके, आता एका ऍक्सिस भोवती मुवमेंट करणे म्हणजे आपली जी नेक आहे नेक आपण एका सिंगल ऍक्सिसला ज्यावेळेस आपण रोटेट करतो त्याला आपण रोटेशन म्हणणार. त्यानंतर सर्कमडक्शन. आता सर्कमडक्शन म्हणजे काय की पूर्ण ज्यावेळेस आपण बॉलिंग करत असतो ज्यावेळेस एक बॉलर तर तो त्याचा हात काय करत असतो पूर्ण 360 डिग्री मध्ये फिरवत असतो त्याला आपण बोलणार मित्रांनो सर्कमडक्शन. त्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये आपण बघतो इंटरनल रोटेशन आणि एक्सटर्नल रोटेशन. ओके, आता हा जो माझा हात आहे ज्यावेळेस हा मिडियल येणार याला आपण काय बोलणार इंटरनल रोटेशन आणि ज्यावेळेस हा बाहेर जाणार त्याला आपण काय बोलणार एक्सटर्नल रोटेशन. इथं तुम्ही बघू शकता इंटरनल रोटेशन एक्सटर्नल रोटेशन. ज्यावेळेस आपण एखाद्याला हाणत असतो तर हाणताना आपला हात पहिले काय होतो एक्सटर्नल रोटेशन आणि नंतर जोरात मध्ये काय येतो आपण इंटरनल रोटेशनला घेतो. हे तुम्ही याचं बेस्ट एक्झाम्पल ध्यानात ठेवू शकता इंटरनल रोटेशन आणि एक्सटर्नल रोटेशन. त्यानंतर आता बॉडीच्या अजून बाकीच्या काही मुवमेंट्स आहेत. ओके, लॅटरल फ्लेक्शन. आता लॅटरल आता मी तुम्हाला सांगितलं जो बॉडीच्या मिडियल आहे तो आपण काय बोलणार मीडियन आणि जो बॉडीच्या बॉडीपासून दूर जातो त्याला आपण काय बोलणार लॅटरल. मीडियन ज्यावेळेस आपण लॅटरल साईडला फ्लेक्स होणार त्याला आपण काय बोलणार मित्रांनो लॅटरल फ्लेक्शन. किंवा आता मान आहे आता मान मिडियल आहे ज्यावेळेस मला लॅटरली फ्लेक्स करतो म्हणजे काय होती लॅटरल साईडला बेंड होती त्याला आपण काय बोलणार लॅटरल फ्लेक्शन. त्याची बॉडी पण बघू शकता जो हिप जॉईंट मधून आपण लॅटरली साईडला फ्लेक्स होतोय त्याला आपण काय बोलणार लॅटरल फ्लेक्स. त्यानंतर मुवमेंट ऑफ फूट. ओके, इनव्हर्जन आणि इव्हर्जन. इथे तुम्ही बघू शकता की इनव्हर्जन म्हणजे काय की बॉडीचा जो आतमधल्या साईडला आपण फूट उपर करणे आणि बाहेरच्या साईडला उपर करणे त्याला आपण इनव्हर्जन आणि इव्हर्जन म्हणतो. इन म्हणजे काय आतल्या साईडला वरती करायचं आणि बाहेरच्या साईडला ज्यावेळेस आपण वरती करतो त्याला आपण काय म्हणतो इव्हर्जन. ज्यावेळेस तुम्ही सॉक्स घालत असता
किंवा मोस्टली ज्यावेळेस बूट घालत असतात, ज्यावेळेस पाय कधी जात नाही, पाय असं तुम्ही वाकडा तिकडा करता, त्याला आपण इन्व्हर्जन किंवा इव्हर्जन म्हणतो. किंवा तुमच्या पायामध्ये जर काटा जर घुसला, तर ज्यावेळेस तुमच्या अंगठ्याच्या साईडने जर काटा जर घुसला, तर तुम्ही काय करणार, पाय असा करून चालणार. ओके, म्हणजे तुम्ही कुठल्या पोझिशन मध्ये चालणार, इन्व्हर्जन मध्ये चालणार. इन म्हणजे काय, आता इंटरनलला पार्ट कुठला आहे आपला, थंब येतो, थंबला वर करणे इन्व्हर्जन, बायाचा करंगळीला वर करणे म्हणजे इव्हर्जन. त्यानंतर डॉर्सी फ्लेक्झन आणि प्लांटर फ्लेक्झन ही जी मुवमेंट आहे, तर ही मुवमेंट आपण बेसिकली आपण ज्यावेळेस सॉक्स वेअर करतो, तर सॉक्स वेअर करताना आपण ही डॉर्सी फ्लेक्झन आणि प्लांटर फ्लेक्झन जी मुवमेंट आहे, तर ती मित्रांनो आपण करत असतो. तर आता डॉर्सी फ्लेक्झन आणि प्लांटर फ्लेक्झन ज्यावेळेस आपल्याला सॉक्स घालायचे असतात, त्यावेळेस आपण काय करतो, ती प्लांटर फ्लेक्झन म्हणजे काय करतो आपण, पाय पूर्ण आता असा जो आपला पाय आहे, ओके, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही याला पाय कन्सिडर करा, ज्यावेळेस सॉक्स घालायचे आपण याला काय करतो, पूर्ण सरळ करतो आणि मग सॉक्स वेअर करतो आणि सॉक्स वेअर केल्यानंतर याला परत आपल्या नॉर्मल पोझिशन मध्ये आणतो. किंवा कधी कधी बूट घालायचे वेळेस आपण कधी कधी पूर्ण वरती पण आणत असतो. ओके, तर याला म्हणतो आपण डॉर्सी फ्लेक्झन. तर हा जो आपला अँकल जॉईंट आहे, तर हा अँकल जॉईंट ज्यावेळेस रिड्यूस होणार, तर आपण काय बोलणार मित्रांनो, त्याला आपण म्हणणार आपण डॉर्सी फ्लेक्झन. आणि प्लांटर फ्लेक्झन म्हणजे काय, याचं जे वाढतं अँगल ज्यावेळेस वाढतो, तर त्याला आपण म्हणणार मित्रांनो प्लांटर फ्लेक्झन. तसं आपला जो रिस्ट जॉईंट आहे, तर रिस्ट जॉईंटला पण आपण काही मुवमेंट्स दिलेले आहेत. ओके, सर्वात पहिला आहे मित्रांनो रॅडियल डेव्हिएशन आणि अल्नार डेव्हिएशन. आता रॅडियल डेव्हिएशन म्हणजे काय, आपला असा हा हात आहे, रॅडियल डेव्हिएशन इकडल्या साईडला अंगठाच्या साईडला असतो आपल्या मित्रांनो रेडियस बोन आणि करंगळीच्या साईडला असतो आपला अल्नार. ओके, तर रेडियल डेव्हिएशन म्हणजे काय, ज्यावेळेस हात आपण असा करतोय, त्यावेळेस आपण काय करणार, रॅडियल डेव्हिएशन. आणि अल्नार डेव्हिएशन म्हणजे साईडला जाणे, ज्यावेळेस आपण एखाद्याला बाय बाय करत असतो. ओके, तर बाय बाय करताना तुम्हाला रॅडियल डेव्हिएशन आणि अल्नार डेव्हिएशन ह्याच्या दोन्ही पण मुवमेंट्स आहेत. ओके, रॅडियल डेव्हिएशन ऍज वेल एज अल्नार डेव्हिएशन या दोन्ही पण मुवमेंट्स तुमच्या बाय बायच्या मुवमेंट्स मध्ये येत असतात. ओके, ज्यावेळेस तुम्ही बाय बाय करत असतात, जी पहिली मुवमेंट आहे, ज्यावेळेस आपण हात आपला बायाच्या साईडला वळवतो, त्याला आपण काय बोलणार, इकडल्या साईडला आपला अल्नार बोन आहे, तर अल्नार डेव्हिएशन रॅडियल डेव्हिएशन, अल्नार डेव्हिएशन रॅडियल डेव्हिएशन. ओके, तर ज्यावेळेस आता तुम्हाला सायंटिफिकली कोणाला जर बाय बाय म्हणायचं असेल, तर तुम्ही काय बोलायचं, अल्नार डेव्हिएशन रॅडियल डेव्हिएशन, अल्नार डेव्हिएशन रॅडियल डेव्हिएशन. ओके, आरडी यूडी आरडी यूडी. त्यानंतर ऑपोजिशन. ऑपोजिशन म्हणजे ज्यावेळेस आपण काउंट करतो 1 2 3 4 5, ही जी थंबची जी मुवमेंट आहे, मोमेंट ऑफ थम्स मोमेंट ऑफ थंब अक्रॉस द पाल्म ऑफ द हँड. ओके, आपल्या पाल्म ऑफ द हँड्स अक्रॉस 1 2 3 4 5 असं आपण जे हे करतो, काउंट करतो, त्याला आपण ऑपोजिशन मुवमेंट त्यावेळेस आपल्या थंबची होत असते. ओके, त्यावेळेस आता आपलं जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे मित्रांनो, तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहे की टर्म्स यूज इन द क्लिनिकल अनाटॉमी. तर 32 मिनिटचं हे आपलं लेक्चर झाले, त्याच्यामध्ये आपण अनाटॉमीचे जे बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, तर त्या टर्मिनॉलॉजीज आपण बघितल्या. परत एकदा इन शॉर्ट आपण हे सर्व ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, तर ते आपण एकदा एक्सप्लेन करू. ओके, तर आपण अनाटॉमी ज्यावेळेस स्टार्ट केलं, सर्वात पहिले आपण काय बघितलं मित्रांनो, तर आपण सर्वात पहिले बघितलं की अनाटॉमीचे आपण डेफिनेशन बघितलं होतं. अनाटॉमी म्हणजे काय हे आपण बघितलं, अनाटॉमीची डेफिनेशन बघितलं. त्यानंतर आपण अनाटॉमीचे सब डिव्हिजन बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की अनाटॉमीच्या सब डिव्हिजन मध्ये सर्वात पहिला आहे ग्रॉस अनाटॉमी. त्याला पण आपण 3 पार्ट मध्ये परत डिवाइड केलं. ओके, कोणतं, रिजनल अनाटॉमी. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण आपली जी रिजनल अनाटॉमी, आणि रिजनल अनाटॉमी नंतर आपण बघितलं सिस्टमिक अनाटॉमी, म्हणजे आपण सिस्टम वाईज डिवाइड करतोय. त्यानंतर बघितलं आपण सरफेस अनाटॉमी. मायक्रोस्कोपिक अनाटॉमी मध्ये आपण बघितलं सिस्टोलॉजी, स्टडी ऑफ सेल, हिस्टोलॉजी, स्टडी ऑफ टिश्यू. त्यानंतर बघितलं आपण डेव्हलपमेंटल अनाटॉमी, ऊंमध्ये कशी बेबीची डेव्हलपमेंट होते, त्याला आपण बघितलं एम्ब्रिओलॉजी. त्यानंतर स्पेशलाइज काही ब्रांचेस बघितलं, पॅथॉलॉजिकल अनाटॉमी. ज्यावेळेस एखाद्या आजारामुळे त्या ऑर्गनचा शेप किंवा त्याचा चेंज होतो, त्याला आपण काय बोलणार, पॅथॉलॉजिकल अनाटॉमी. म्हणजे एखाद्या आजारामध्ये त्या ऑर्गनच्या स्ट्रक्चर सोबत काय बिघाड होतोय, म्हणजे पॅथॉलॉजिकल अनाटॉमी. रेडिओग्राफिक अनाटॉमी, एक्सरे, एमआरआय. त्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी, म्हणजे सेलचा पण एक स्पेसिफिक लेवलवर किंवा अजून डीप स्टडी करणे, म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचा स्टडी करणे, गोल्गी ॲपरेटरचा स्टडी करणे, मॉलिक्युलर बायोलॉजी. किंवा याच्यामध्ये पण आपण जे प्रोटीन आहे, फॅट आहे, त्याचा स्टडी करतो, त्याला आपण मॉलिक्युलर बायोलॉजी असं म्हणू शकतो. त्यानंतर अनाटॉमीच्या आपण बेसिक टर्मिनॉलॉजी बघितल्या, बॉडीच्या प्रत्येक पार्टला सायंटिफिक नाव काय आपण ते बघितलं. त्यानंतर अनाटॉमीच्या डायरेक्शन बघितल्या, सुपेरियर वरचा, इन्फिरियर खालचा, अँटेरियर म्हणजे समोरचा, पोस्टेरियर म्हणजे मागचा, डॉर्सल म्हणजे पण मागचा, व्हेंट्रल म्हणजे समोरचा. ही जे आपण प्राणी, ओके, ज्यावेळेस आपण प्राण्यांना डिवाइड करतो, म्हणजे प्राण्यांचा ज्यावेळेस अभ्यास करतो, त्यावेळेस मोस्टली आपण डॉर्सल आणि व्हेंट्रल हा पार्ट आपण कन्सिडर करत असतो. त्यानंतर प्रॉक्सिमल आणि डिस्टल. प्रॉक्सिमल म्हणजे जवळचा, डिस्टल म्हणजे दूरचा. हा डी जो आहे तो तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. डिस्टल, डी म्हणजे दूरचा, मिडिल म्हणजे मधला, लॅटरल म्हणजे लांबचा किंवा दूरचा. ओके, त्यानंतर आता प्लेन्स ऑफ बॉडी आपण 4 प्लेन्स बघितले. मीडियन प्लेन काय करतोय, आपल्या बॉडीला 2 इक्वल हाल्फ्स मध्ये किंवा 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो.
त्यालाच पॅरलल जो असतो त्याला आपण म्हणतो पॅरासॅजिटल प्लेन, जो आपल्या बॉडीला 75/25 मध्ये डिवाइड करत असतो. मिड सॅजिटल प्लेन जो आहे तर तो आपल्या बॉडीच्या स्टर्नम लेव्हलला असतो. त्यानंतर पॅरासॅजिटल प्लेन जो आहे तर तो आपल्या मिड ॲक्सिलरी किंवा आपण त्याला निप्पल लाईन असं पण म्हणत असतो. त्यानंतर ट्रान्सव्हर्स प्लेन जो आपल्या बॉडीच्या मधून जात असतो, बॉडीला सुपेरियर आणि इन्फेरियर पार्टमध्ये डिवाइड करत असतो. त्यानंतर नेक्स्ट येतो मित्रांनो फ्रंटल प्लेन. फ्रंटल प्लेन बॉडीला आपल्या अँटेरियर आणि पोस्टेरियर पार्टमध्ये डिवाइड करत असतो. असे आपण बॉडीचे बघितले 4 प्लेन्स. ओके. त्यानंतर आपण बॉडीचे जे नेक्स्ट आहे काही मूव्हमेंट्स बघितल्या. फ्लेक्शन, अँगल कमी होणे, एक्सटेन्शन, अँगल वाढणे आणि अँगल खूपच जास्त वाढणे म्हणजे हायपर एक्सटेन्शन. त्यानंतर मूव्हमेंट्स बघितल्या. अडॅप्शन, बॉडीच्या जवळ येणे, अबडक्शन, बॉडीपासून दूर जाणे. मूव्हमेंट्स, रिट्रॅक्शन म्हणजे मागे येणे, प्रोट्रॅक्शन समोर येणे, इलेव्हेशन वरती जाणे, डिप्रेशन खाली येणे. त्यानंतर बघितलं आपण प्रोनेशन आणि सुपायनेशन. ओके. प्रॉन पोझिशन, सुपाइन पोझिशन. त्यानंतर आपण बघितलं मूव्हमेंट्स. ओके. रोटेशन म्हणजे सर्कल एका ऍक्सिसला सर्कल होणे. सर्कमडक्शन पूर्ण बॉलिंगचे जी मूव्हमेंट्स आहेत तर ती बॉलिंगच्या मूव्हमेंट्सला आपण बोलणार. सर्कमडक्शन इंटरनल रोटेशन जवळ येणे, एक्सटर्नल रोटेशन दूर जाणे. त्यानंतर मूव्हमेंट्स. ओके. लॅटरल फ्लेक्शन बघितलं आपण. त्यानंतर मूव्हमेंट ऑफ आपण फूट बघितले. इन्व्हर्जन, इव्हर्जन काटा लागल्यावर आपण करतो ते इन्व्हर्जन. इव्हर्जन इव्हर्जन ऑफ द फूट, डॉर्सिफ्लेक्शन आणि प्लांटर फ्लेक्शन. ज्यावेळेस आपण सॉक्स आणि शूज वेअर करतो त्यावेळेस आपण करतो डॉर्सिफ्लेक्शन आणि प्लांटर फ्लेक्शन या मूव्हमेंट्स. त्यानंतर मूव्हमेंट ऑफ द रिस्ट, बाय बाय आपण जे मूव्हमेंट करतो त्याच्यामध्ये आपण बघितलं की मूव्हमेंट्स ऑफ द रिस्ट. ओके. रेडियल डेविएशन, अल्नर डेविएशन, ऑपोजिशन ऑफ थम्स ज्यावेळेस आपण काउंट करतो. तर हे सर्व जे बेसिक डेफिनेशन्स आणि जे आपल्या बेसिक अॅनाटॉमीच्या टर्मिनॉलॉजीज आहेत तर त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केल्या. आता याच्यानंतरचा जे लेक्चर असणार आहे त्यामध्ये आपण काही क्लिनिकल टर्म्स बघणार आहेत. ओके मित्रांनो. क्लिनिकल टर्म्स या पण आपल्याला कुठेच एक्झाम मध्ये विचारल्या जात नाही, बट सायंटिफिकली खूप इम्पॉर्टंट आहेत या क्लिनिकल टर्म्स. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल. ओके मित्रांनो. तर आजचं आपलं हे जे होतं ते आपलं फर्स्ट डेमो लेक्चर होतं. अशाच पद्धतीने नेक्स्ट पण डेमो लेक्चर्स घेतले जाणार आहेत. ओके. सेकंड डेमो लेक्चर असेल तिथून पुढे फक्त पेडच्या स्टुडंटसाठी आपली बॅच आहे तर ती चालू राहणार आहे. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल. काही जर डाऊट जर असेल तर ह्या लेक्चरला वरती तुम्हाला एक कमेंट सेक्शन दिसेल. कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला लेक्चर कसं वाटलं तर ते तुम्ही तिथं सांगू शकता किंवा डायरेक्टली मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून काही डाऊट जर असेल तर ते मित्रांनो विचारू शकता. ओके. ज्या विद्यार्थ्यांना बॅच एनरोल करायची आहे तर लिंक आपण व्हॉट्सअपला रोज शेअर करतोय, व्हॉट्सअपमध्ये आपण शेअर करतोय. त्यासोबतच या बॅच विषयी पूर्ण इन्फॉर्मेशन बद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर दिसेल. तर तुम्ही तो एकदा व्हिडिओ बघा. काही डाऊट जर असेल तर तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. बॅचमध्ये एनरोलमेंट करण्यासाठीचे सर्व तुमचे डाऊट सॉल्व्ह केले जातील मित्रांनो. तर मित्रांनो आय होप तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल. नोट्स काढा आणि या नोट्स परत एकदा वाचा. थँक्यू फ्रेंड्स. मिळूया आपल्या नेक्स्ट